नमस्कार. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. अत्यंत शुभ आणि सुंदर दिवस आहे आणि निमित्त खूप खास आहे. आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहे सुनील गोडसे, जे स्वामी समर्थ महाराजांच्या भूमिकेतनं रोज आपल्याला भेटत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवरती. श्री स्वामी समर्थ. सर, कसे आहात? इतका सुंदर दिवस आहे आणि या औचित्याने आपण परळच्या मठात बसून हा इंटरव्ह्यू करतोय. हा योगायोग कसा वाटतो? हा कपिलाषष्ठीचा योग आहे असं म्हणायला हरकत नाही की आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि मी परळच्या मठात आलोय दर्शनाला आणि आज तिथे आपण गप्पा मारतोय. खूप छान वाटतंय. गुरुभक्तीत असं म्हणतात की जसं शिष्याला एखादा गुरु आवडत असतो तसं त्याने आपला शिष्य व्हावं हे गुरु ठरवत असतात किंवा गुरु निवडत असतात की कोणी आपला शिष्य व्हावं. स्वामींनी या भूमिकेसाठी तुम्हाला निवडलं, ही भावना किती मोठी आहे? खूप मोठी आहे. म्हणजे मुळात आपल्याला इच्छा असणं वेगळं आणि ती आपल्याला साकारायला मिळणं हे वेगळं. आणि ती साकारायला तेव्हाच मिळते जेव्हा ती त्यांची इच्छा असते. जर त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे ही स्वामींची भूमिका मी साकारावी हे गेली बरीच वर्ष डोक्यात होतं, पण तो योग आत्ता जुळून आला. आणि बघता बघता 1900 भागांचा टप्पा पूर्ण झालाय. हा टप्पा सोपा नाहीये आणि सहजही नाहीये. स्वामींची भूमिका करताना ही किती मोठी जबाबदारी वाटते आणि आज 1900 भाग पूर्ण करताना त्याचं समाधान किती आहे? समाधान खूप मोठं आहे आणि जबाबदारी खूप मोठ्या आहेत. की तुम्ही सेटवर असताना तुमच्या वागण्या बोलण्यातला फरक, बाहेर असताना कारण लोक तुमच्याकडे स्वामी म्हणून बघत असतात. तुम्ही स्वतःला कलाकार समजा, पण लोकांच्या करता तुम्ही स्वामीच आहात. आणि हा फरक म्हणण्यापेक्षा ह्याची प्रचिती ठाई ठाई येते. म्हणजे आजच गाडीतून येत असताना जेव्हा आमचे चालक होते राकेश दादा, जेव्हा त्यांनी मला बघितलं, अरे स्वामी, त्यांनी गाडीतच बसल्या बसल्या नमस्कार केला. ही केवढी मोठी गोष्ट आहे की मी कलाकार आहे पण आज लोक माझ्यात स्वामी बघतायत. आपण जेव्हा एखादं पात्र साकारतो, मग ते ऐतिहासिक असो, पौराणिक असो किंवा एखाद्याच कुठलंही पात्र असो, त्या पात्राचा आपल्यावर प्रभाव पडतो. त्यातले बरे वाईट गुण आपण घेत असतो किंवा ते आपण शिकत शिकत पुढे जात असतो. साक्षात स्वामींचं रूप साकारणं ही एक मोठी जबाबदारी तर आहेच. शिवाय स्वामींनी जगाला उपदेश केला आणि असे स्वामी साकारताना स्वतःमध्ये मग नेमका काय बदल घडतो, आपण आतून कसे पॉझिटिव्ह होत जातो किंवा लोकांना उपदेश करताना आपल्याही आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो? खूप परिणाम होतो. स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत. आणि जसं आमची टॅगलाईन आहे, प्रारब्धाचे शिल्पकार, त्याच्यामुळे मला वाटतं की स्वामी ते घडवून आणतात बदल तुमच्यात. म्हणजे मला स्वतःला मुळात माझं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा माझ्यावर लहानपणापासून झालेले जे संस्कार आहेत ते सगळे आध्यात्मिक आणि असेच असल्या कारणाने वागणं, बोलणं, चालणं हे खूप अतिशय ह्याच्यात होतं. आणि स्वामींची भूमिका करायला लागल्यावर मग तर काय विचारायलाच नको. आणि स्वामी ते करून घेतात तुमच्यात. तुम्ही मनात जरी आणलं ना तरी ते शक्य नाही. आपण या आधीचा जर भूमिकांचा विचार केला तर काहीशा निगेटिव्ह किंवा ग्रे शेडच्या भूमिका, त्याचा एक टप्पा पूर्ण वेगळा होता. त्यातनं आम्हाला भेटलेले सुनील गोडसे पूर्ण वेगळे होते आणि आता एका आध्यात्मिक प्रवासातले सुनील गोडसे पूर्ण वेगळे आहेत. तुम्ही या दोन्ही प्रवासांकडे, म्हणजे एक मध्ये जो आपण उभा स्तंभ केला तर हे दोन वेगवेगळे चॅप्टर्स होऊ शकतात, ह्या दोन्ही भागांकडे कसं बघतात? एका वाक्यात उत्तर देऊ, वाल्याचा वाल्मिकी झाला. कारण ठीक आहे, कलाकार म्हणून माझ्याकडे जी भूमिका येईल ती प्रामाणिकपणे साकारणं हे कलाकार म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि जसं आता तू म्हणालास तसं, पण मी म्हणून तर म्हटलं एका वाक्यात उत्तर देतो, वाल्याचा वाल्मिकी झाला. या प्रवासातला सगळ्यात सुंदर टप्पा म्हणजे जो आता 1900 भाग पूर्ण झाले, त्यानिमित्ताने तुम्हाला गुरुचरित्रातले अनेक रूपं साकारायला मिळाली. साक्षात गुरुदत्तांचं असेल, नृसिंह सरस्वतींचं असेल, श्रीपाद श्री वल्लभांचं असेल, साईबाबांचं असेल. गुरुभक्तीत या सगळ्यांना फार महत्त्व आहे किंवा काय म्हणतात की गुरुभक्तीत त्यांना खूप मोठं अग्रस्थान आहे. आणि स्वामी साकारताना त्यांचंही रूप आपल्याला साकारायला मिळणं, ही कशी प्रचिती वाटतीये? खूप धन्य झाल्यासारखं वाटतं की आयुष्याचं सार्थक झालं. कारण आपण जर का बघितलं तर दत्तात्रेयांचे सगळ्यात पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती आणि त्याच्यानंतर स्वामी.
आणि ही तिन्ही दत्तगुरूंसकट सगळ्या भूमिका साकारायला मिळणं हे आयुष्याचं सार्थक झालं खरंच. या वाटेवर तुम्हाला म्हणजे स्वामींची प्रचिती आपल्या सगळ्यांना येतेच, आपण सगळे त्या ब्रह्मांड नायकाचे सेवेकरी आहोतच, पण तुम्ही ती भूमिका साकारताना या प्रवासात तुम्हाला कधी प्रचिती आली आहे का? तुम्हाला कधी स्वामींची हाक आली आहे का की नाही ते कुठेतरी आहेत, ते आपल्या सोबतच आहे? अजूनपर्यंत तशी प्रचिती आली नाही. याचं मुख्य कारण सांगेन की जेव्हा तुम्ही चुकीच्या वाटेने जायला लागता तेव्हा स्वामी तुम्हाला खेचून आणतात. त्यामुळे चुकीच्या वाटेवर जायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. पण एक गोष्ट मात्र सतत जाणवत राहते की ठाई ठाई पावलो पावली स्वामी माझ्याबरोबर आहेत आणि ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आज जेव्हा सगळे प्रेक्षक स्वामी म्हणून तुमच्या पाया पडतात, तुम्हाला स्वामी समर्थ म्हणतात, तेव्हा काय भावना वाटते मनातनं? कारण की भूमिकांमधून प्रतिक्रिया मिळतात त्या वेगळ्या असतात आणि ह्या प्रतिक्रिया पूर्ण वेगळ्या आहेत. प्रत्यक्ष समोर भेटल्यावर ते स्वामी म्हणून पाया धरतात वगैरे, पण त्यावेळेस माझ्या मनात एकच असतं की अरे मी स्वामींची भूमिका साकारतोय, मी स्वामी नाही. त्यामुळे माझ्या पाय धरून मला नमस्कार नका करू, ही माझी पहिली प्रतिक्रिया असते. पण लोकांच्या करता त्यांच्या भावना खूप मोठ्या असतात, त्यामुळे मी त्यांना फार अडवत नाही, पण विरोध नक्की करतो की नका करू प्लीज, मला नाही आवडत पायाला हात लावून नमस्कार केलेला. या प्रवासात कधी अक्कलकोटला जाणं झालं? नाही, ह्या प्रवासात झालं नाही, पण खूप पूर्वी अक्कलकोटला जाऊन आलोय मी. अक्कलकोट झालं, कुरवपूर झालं, गाणगापूर झालं, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी झालं. कारण नाटकाचे दौरे असायचे ना, त्या निमित्ताने एक 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 गोष्टी होत गेल्या. म्हणजे अक्कलकोट आणि कुरवपूर तर म्हणतो ना की त्यांचं बोलवणं आलं आणि मी गेलो. म्हणजे एक मित्र मला म्हणतो की आम्ही उद्या चाललो, येतोयस का तू, काय करतोयस? म्हटलं काय नाही, चल येतो. आणि मी गेलो. मग आम्ही कुरवपूर केलं, अक्कलकोट केलं आणि परत आलो होतो. कुठेतरी स्वामींनी ते तेव्हाच निश्चित केलं होतं की या प्रवासाच्या या टप्प्यावरती तू स्वामींची भूमिका साकारणार आणि कदाचित ते घडून आलं असं आम्हाला तरी वाटतं. माझी तीच भावना आहे. कारण त्यावेळेसच स्वामीने ठरवलं असणार की नाही, आत्ता नाही, अजून वेळ नाही आहे, ती वेळ येऊन दे, मग मी तुला घेऊन येईन. आणि ते आणलं स्वामींनी. आज गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही कुणाला गुरु मानता? तुमच्यासाठी गुरुचं स्थान काय आहे? गुरुचं स्थान हे माझ्याकरता अनन्यसाधारण आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर जे जे मला मार्गदर्शक भेटले ते सगळे माझे गुरु आहेत आणि आजही ते सगळे मला गुरुस्थानीच आहेत. आता तर साक्षात स्वामीच आहेत. त्याच्यामुळे म्हणजे मगाशी पण मी म्हटलं त्याप्रमाणे की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गुरु असतो तुमची आई असते, की ती तुम्हाला बोटाला धरून उभा राहायला शिकवते, चालायला शिकवते आणि शेवटपर्यंत तुमचा हात सोडत नाही ती. मला असं वाटतं आईपासून सुरू होणारा प्रवास आता स्वामी आईपर्यंत आलेला आहे आणि ही आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आईपासून सुरू झालेला प्रवास स्वामी आई आणि स्वामी आजोबापर्यंत गेलेला आहे. कारण लहान मुलं जी भेटतात ना, ती स्वामी आजोबा करून येऊन मिठी मारतात आणि ते खूप आवडतं की ते स्वामी आजोबा म्हणतात. म्हणजे त्याच्यात आजोबा आणि नातीचं एक रिलेशन, बॉन्डिंग दिसतं तिथे. ते खूप छान वाटतं. की हेच, आणि मला असं वाटतं की हेच प्रेम आता घराघरात पोहोचलेलं आहे, माणसात पोहोचलेलं आहे. कुठेतरी ती स्वामी भक्ती, तुमची स्वामी भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही जे स्वामी साकारताय ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणूनच आम्हाला हा प्रवास अजून पुढे जावा असा वाटतो. 1900 भागांचा टप्पा अजून पुढे 2000च्याही अगदी अधिक पुढे सरकावा असा वाटतो आणि आपण एकमेकांना काय म्हणतात की हीच आपली गुरुभेट समजावी आणि खूप खूप शुभेच्छा सर पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.